देवळातल्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाला सगळ्या वृद्ध महिला मंडळ आलं होतं. त्यातलीच एक महिला म्हणाली, आज संध्याकाळी चहाला आपण सगळ्याजणी सावित्रीच्या घरी जाऊयात. तसं पण ती काही स्वतःहून आपल्याला कधीच बोलवत नाही, म्हणून आज आपण अचानक तिच्या घरावर धाड टाकू. काय म्हणताय? त्यावर सगळ्याजणींनी तिला समर्थन दिलं. आणि दुसरी महिला म्हणाली, हो, आज तर आपण सावित्रीच्या सुनेच्या हातचा चहा प्यायचाच. सगळ्यांच्याच घरी जाऊन झालंय, आता फक्त सावित्रीच्या घरी जायचं तेवढं राहिलंय. तेवढ्यात सावित्रीताई त्या सगळ्यांना म्हणाल्या, हो हो, पण तुम्हाला तर माहीतच आहे की या एरियात राहायला येऊन आम्हाला तर थोडेच दिवस झालेत, म्हणून मग सगळं काही नीटनेटकं लावून झाल्यावर मी तुम्हाला सगळ्यांना बोलवणारच होते. मग आपण उद्याचा प्रोग्राम फिक्स करूया का? म्हणजे कसं, मला नाश्त्याची पण सगळी सोय करायला मिळेल. त्यातली एक महिला म्हणाली, नाही नाही, आम्हाला नाश्ता वगैरे काही नको, आम्ही आजच तुमच्या घरी येणार. तिचं बोलणं ऐकून बाकीच्यांनी पण हो हो म्हणत तिला सहमती दिली. हे ऐकून सावित्रीच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन स्पष्ट जाणवत होतं. आणि ही गोष्ट त्यांच्या खास मैत्रिणीपासून लपून राहिली नाही. अर्चनाताई त्यांची खास मैत्रीण होती, म्हणून मग अर्चनाताई पुढे त्या सगळ्यांना म्हणाल्या, पण मग मी जे का घरात सगळी तयारी करून ठेवली आहे ती वाया जाईल ना? एका दिवसातनं काय होणार आहे? आज तुम्ही सगळ्याजणी माझ्या घरी चला, उद्या आपण सावित्रीच्या घरी जाऊया. काय ठीक आहे ना? मग सगळ्याजणी थोडी हो नाही करत त्यांच्या घरी जायला तयार झाल्या. रोज संध्याकाळी त्या एरियातल्या वृद्ध महिला बागेत एकत्र यायच्या आणि पहिल्यांदा योगा करायच्या आणि मग त्या सगळ्याजणी बाजूच्याच एका मंदिरात जाऊन भजन कीर्तन करायच्या. रोज रोज नाही, पण कधीतरी मग त्या सगळ्याजणी त्यांच्यातल्याच एकीच्या घरी चहासाठी जायच्या. त्याविषयी सगळ्याजणी ठरवत होत्या आणि सावित्रीला बोलत होत्या. त्या सगळ्याजणी मग अर्चनाताईंच्या घरी गेल्या. तिथे चहा नाश्ता झाल्यावर मग सगळ्याजणी निघून गेल्या. तेवढ्यात जाताना सावित्री अर्चनाताईंचा हात हातात घेत म्हणाली, धन्यवाद ताई, आज तुम्ही सांभाळून घेतलंत आणि मला एक दिवसाची वेळ दिलीत, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. अर्चनाताई त्यांना म्हणाल्या, सावित्री, मी तुम्हाला पहिल्या दिवशीच बघितलं तेव्हाच मला तुमच्यात माझी मोठी बहीण दिसली होती. त्या दिवसापासूनच मी तुमच्याजवळ येऊ लागले आणि मला तुम्ही चांगल्या वाटू लागलात. मला तुम्ही खूप चांगल्या आणि व्यावहारिक महिला वाटता. पण माझ्या मनात एक प्रश्न आलाय की तुम्ही त्या महिलांना आज न बोलवता उद्या का बोलवलं? असं का? हे बघा, जर सांगण्यासारखं खरंच नसेल किंवा काही व्यक्तिगत कारण असेल तर सांगू नका, मी काही तुम्हाला फोर्स करणार नाही. सावित्री म्हणाल्या, आता तुम्ही मला तुमची मोठी बहीण मानलीच आहे, तर मी पण तुमच्यावर विश्वास ठेवू शकते. खरं तर उद्या माझा मुलगा, सून आणि नातू बाहेर एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत, त्यामुळे मग मी त्यांचं किचन वापरू शकते ना? हे ऐकून अर्चनाताई म्हणाल्या, त्यांचं किचन, तुमचं किचन म्हणजे? मला काही समजलं नाही. मग सावित्री सांगू लागल्या, माझ्या खोलीला जोडूनच एक स्टोअर रूम आहे आणि त्याचाच वापर मी किचन म्हणून करते. माझी सून तर प्रमाणापेक्षा जास्त सफाईप्रिय आणि नीटनेटकी आहे. तुम्हाला तर माहीत आहे की या वयात जास्त साफसफाई आणि मेंटेनन्स नाही राहू शकत. त्यात मी वरच्यावर थोडीफार आजारी असते. मला साखरेचा आजार असल्यामुळे वरचेवर थोड्या वेळाने खायला लागतंय, म्हणून मग माझ्या सुनेने माझ्या बाजूच्या स्टोअर रूमला माझं किचन बनवून टाकलंय. आता मला जेव्हा मनात येईल तेव्हा मी जे पाहिजे ते बनवून खाऊ शकते. सारखं सारखं सुनेला मागण्याची गरज नाही. आता ही तर आमच्या घरातली अंतर्गत गोष्ट आहे ना, ती अशी सगळ्यांसमोर जगजाहीरपणे सांगू पण नाही ना शकत ताई. त्यामुळे मग मी विचार केला की उद्या सगळ्या आल्या की मी माझ्या स्टोअर रूमला कुलूप लावून सुनेचं किचन वापरून त्यांना चहा नाश्ता देईन आणि मग कसं सगळं साफ करून ठेवीन. म्हणजे कसं की साप पण मरेल आणि काठी पण मोडणार नाही. तुम्हाला तर समजलंच असेल ना? हे ऐकून अर्चनाताई म्हणाल्या, सावित्री, आतापर्यंत तुम्ही आवडत होतात, पण आता तर माझ्या मनात तुमच्याविषयी आणखीनच जास्त मान वाढलाय. कुणाच्या घरात अशी भांडणं होत नाहीत, पण काही जण लगेच सगळ्या गावभर चर्चा करत सुटतात. पण तुम्ही ज्याप्रमाणे स्वतःच्या घराची आणि सुनेची
इज्जत वाचवून वागताय ते खरंच कौतुकास्पद आहे. सावित्रीताई म्हणाल्या. अर्चनाताई, आयुष्याचं दुसरं नावच तर तडजोड आहे. आणि ज्या घरात तडजोड नाही त्या घरात कायम वादविवाद आणि भांडणं होतच राहतात. ही गोष्ट आम्ही जितक्या लवकर समजून घेऊ तितकी चांगली आहे. असं बोलून मग सावित्री त्यांच्या घराकडे निघून गेल्या. अर्चनाताई विचार करू लागल्या की बऱ्याच वेळा सासवा असा विचार करतात की आम्हीच का म्हणून तडजोड करायची. सुनेने केली तर काय बिघडतंय. पण सासूने जर सावित्रीसारखी तडजोड केली तर वादविवाद होणारच नाहीत ना. ती बिचारी आजारी असून देखील स्वतःची जबाबदारी स्वतः उचलते, कारण तिला घरात शांती ठेवायची आहे. अर्चनाताईंना 2 सुना होत्या. एक तर जवळच्या शहरात राहत होती. ती वरचेवर सुट्टीला यायची, राहायची आणि जायची. तर दुसरी लहान सून, तिचं आत्ताच लग्न झालं होतं. ती दूर राहायला गेली होती. आत्तापर्यंत ती फक्त 2-3दाच आली होती. पण पहिल्यांदा जेव्हा ती आली होती त्यावेळी जे घडलं ते अर्चनाताई अजून विसरल्या नव्हत्या. त्यांना तो प्रसंग आठवू लागला. त्यांची धाकटी सून सासूला म्हणाली, आई जेवण वाढले, जेवून घ्या. सासू म्हणाली, हे काय सूनबाई, प्रत्येक जेवणात कांदा आणि लसूण घालताय. सून म्हणाली, तुम्ही कांदा लसूण खात नाही का? सासू म्हणाली, कांदा लसूण तर मी खाते, मला काही त्याचं वावडं नाही. पण एवढं पण नाही की प्रत्येक गोष्टी त्याचं प्रमाण जास्त असावं. सून म्हणाली, ठीक आहे आई, पुढच्या वेळेस मी प्रमाण थोडं कमी करीन. पण सुनेच्या हाताने प्रत्येक भाजीत कांदा लसूण हे असायचंच. तिने कितीही कमी प्रमाणात टाकलं तरी ते अर्चनाताईंना जास्तच वाटायचं. खरं तर पहिले अर्चनाताई देखील कांदा लसूण जास्त वापरायच्या. पण थोरली सून अजिबात कांदा लसूण वापरायची नाही. त्यामुळे मग थोरल्या सुनेच्या येण्याने आणि तिच्या हाताचं खाण्यापिण्याची सवय लागल्यामुळे त्यांचं कांदा लसणाचं प्रमाण अगदी कमी झालं. त्यामुळे आता धाकट्या सुनेच्या हातचं जेवण त्यांना आवडत नव्हतं. एक दिवस अर्चनाताई धाकट्या सुनेला म्हणाल्या, सुनबाई, मला ब्रेड आणि दूध दे. किचनमध्ये तर तुझ्या कांदा लसणाचा वास माझ्या नाकात जातोय. आज मी भाजी नाही खाऊ शकत. दुसऱ्या दिवशी त्यांनी बघितलं तर धाकट्या सुनेने किचनमधून सगळा कांदा लसूण बाहेर काढून ठेवला आणि विना कांदा लसणाचं जेवण बनवू लागली. मग पुढच्या वेळी आणि पुन्हा पुढच्या वेळी असंच कांदा लसणाविनाचं जेवण बनवलं गेलं. पण धाकट्या सुनेला सवय होती कांदा लसूण घालून डाळ, आमटी, भाजी बनवण्याची. पण त्याची विना ती जे जेवण बनवत होती ते जेवण तर तिच्या घशाखाली उतरतच नव्हतं. पण अर्चनाताई आणि घरातल्या बाकीच्यांना सुद्धा ते जेवण बेचव लागायचं. सगळेजण तर पोटभर करायचे पण चवीने खात नव्हते. त्यामुळे मग अर्चनाताईंनी सुनेला बोलावलं आणि सांगितलं, सुनबाई, हे बघ, असलं जेवण ना तुला खावंसं वाटतंय ना आम्हाला. म्हणून मी काय विचार करत होते की वरच्या माळावर एक किचन आहे, ते मी तुझ्यासाठी अरेंज करून देईन. पुढच्या वेळी तू जेव्हा कधी येशील तेव्हा तू तुझ्या आवडीच्या आणि बाकीच्या लोकांसाठी तिथेच जेवण बनवत जा. खाली मी माझ्यासाठी काहीतरी बनवत जाईन. धाकटी सून म्हणाली, नाही आई, मला हे योग्य नाही वाटत. मी शिकते आहे ना. पुढच्या वेळेस येईन तेव्हा मी अजून सगळं शिकून येईन आणि कुणाला तक्रार करायची जागा नाही ठेवणार. तुम्ही किचन वेगळं करायचं बोलू नका. अर्चनाताई म्हणाल्या, मला तर हेच योग्य वाटते आणि 2-2 किचन आहेत तर वापरात पण येतील. मी तर ठरवलंय. त्यावेळी मग सून काही बोलली नाही. पण त्यानंतर ती पुढच्या वेळी आलीच नाही. एकदा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की ती माझ्याजवळ सांगत होती की आईंना सांगा, किचन वेगळं करण्यापेक्षा आई जर अशा म्हणाल्या असत्या की आपण दोघी मिळून जेवण बनवू आणि मला जेवण बनवताना बघून तू शिकशील असं म्हणाल्या असत्या तर मला खूप चांगलं वाटलं असतं. आता तर धाकटी सून सासरी म्हणजेच अर्चनाताईंच्या घरी यायला मागत नव्हती. पहिले तर 2-3 दिवसातून एकदा फोन करायची. पण आता तर अर्चनाताई त्यांच्या मुलासोबत फोनवर बोलताना त्यांची सून फक्त काय, कसं काय एवढं विचारून फोन तिच्या नवऱ्याकडे द्यायची. त्यात अर्चनाताई ठरल्या सासूबाई, तर त्या का आणि कशा नरमपणा घेतील आणि का म्हणून सुनेची समजूत काढतील. पण हेही खरंच आहे
की ज्या माणसाकडे जे आहे त्यात माणूस कधीच संतुष्ट नसतो. सावित्रीला तिच्या सुनेसोबत एकाच किचनमध्ये जेवण बनवायचं आहे, पण त्यांची सून तयार नाही. त्यांच्या चेहऱ्यावरून त्या किती दुःखी वाटत होत्या. मुलगा आणि सून असताना देखील त्या या वयात सगळं स्वतः करून बनवून खात आहेत. त्यात त्या इतक्या आजारी असून देखील एवढं सगळं करत होत्या. आणि इकडे अर्चनाताईंची सून त्यांचं किचन एकत्र ठेवायचं म्हणते, तर ते वेगळं करायचं म्हणत आहेत. त्यांना त्यांच्या मुलाने आणि धाकट्या सुनेने कितीतरी वेळा त्यांच्याकडं बोलावलं होतं, पण त्या जात नव्हत्या. कारण त्यांना वाटायचं तिथे तर सुनेचं राज्य असणार आणि मग तिथे पुन्हा तेच कांदा लसणाचं जेवण. एकदा अर्चनाताई त्यांच्या मुलाला फोन केला आणि म्हणाल्या, तुझा आणि धाकट्या सुनेचा चेहरा बघून किती दिवस झाले, एकदा तरी ये ना आपल्या घरी. पलीकडून मुलगा म्हणाला, आई एकदा माझ्या बायकोशी बोलून घेतो आणि मग तुला सांगतो. अर्चनाताई म्हणाल्या, एक काम कर, मला तिच्याशी बोलू दे, बघू एकदा. असे म्हणून मग त्या त्यांच्या सुनेला म्हणाल्या, काय झालं सुनबाई, माझ्या बोलण्याचं एवढं वाईट वाटलं का तुला? मला माहीत आहे की मी वाईट आहे, कारण मी किचन वेगळं करायचं एवढं मोठं बोलून गेले. पण तू तर सांगू शकत होतीस ना मला की किचन वेगळं करण्यापेक्षा तुम्हीच मला कांदा लसूण न घालता जेवण बनवायला शिकवा, तर बरं झालं असतं. सून म्हणाली, आई सांगणार होते, पण सासू म्हणाली, पण काय? सासू पण कधी कधी चुकीची असू शकते सुनबाई, पण ती हे मान्य करत नाही ही गोष्ट वेगळी. आणि तू सांगितलं असतं तर कदाचित मला त्यावेळेस थोडा राग आला असता किंवा वाईट वाटलं असतं. पण अनुभवातून आणि दुनियादारीतून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. आता आपलं किचन वेगळं नाही होणार सुनबाई. सून म्हणाली, आई आम्ही लवकरच येऊ आणि तुम्हाला पण एकदा इकडे घेऊन येऊ, म्हणजे मग माझी ट्रेनिंग पण चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. असे म्हणत त्यांची सून खळखळून हसू लागली. आणि हे बघून अर्चनाताईंना बरं वाटलं की बिघडण्याआधी सगळं नीट झालं. नाती टिकवण्यासाठी कुणाला ना कुणाला तरी झुकावं लागतंच नाही का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.